अमरावती बेलपुरा ते चिचफेल मार्गावर शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास एका गंभीर हल्ल्याची घटना घडली। शीतलामाता मंदिर जवळ पवन मनमोहन लड्डा वय वर्ष 56 याच्यावर अचानक काही तरुणांनी जीवघेणा हल्ला केला। मिळालेल्या माहितीनुसार लड्डा हे होलसेल मेडिकल व्यवसायाशी संबंधित असून बेलपुरा रस्त्यावर जात असताना काही मुलं रस्त्यावर उभी होती। त्यांनी मुलांना बाजूला होण्यास सांगितले। यावरून रागवलेल्या मुलांनी लड्डा यांच्यावर अचानक चाकूने 3 ते 4 वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लड्डा यांना तातडीने रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। राजापेठ पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही कॅमेरे पाहून आरोपींचा शोध घेतला जातोय। पोलीस घटनेशी संबंधित साक्षीदारांची देखील साक्ष घेत आहेत। मैं एक्चुअली इरविन चौक से रेलवे स्टेशन की तरफ जा रहा था, गोपाल टॉकीज के पास से। मुझे पहुंचा, मैं यहीं तक था बेलपुरा में। तो मेरे साथ में बाजू में कार, उसके बाजू में ऑटो, उसके बाद में 4-5 लड़के गोला करके खड़े हुए थे। तो सब साथ में चल रहे थे पैरेलल। तो मेरे को जाने के लिए रास्ता नहीं था, तो मैंने वो बच्चों को बोला कि भैया अब बाजू में हो जाओ, थोड़ा सा बाजू में हो जाओ, रास्ता छोटा सा है वो। तो वो थोड़ा सा उज्जत करने लग गया एकदम। फिर मैं गाड़ी पर से उतरा, मैंने समझाने की कोशिश की, उसको बेटा मैं तो तेरे को कुछ भी नहीं बोल रहा, तो साइड में हो जाए, इतना ही बोल रहा था, तो उज्जत क्यों कर रहा। तो एकदम उसने चक्कू निकाला और मारना चालू कर दिया। जिस समय उसने चक्कू निकाला, मेरा रेनकोट पहना हुआ था मैंने, रेनकोट, बारिश चल रही थी, रिमझिम, तो मैंने रेनकोट पहना हुआ था और मेरा रेनकोट नाक तक आ गया था, ऐसा नीचे तक। तो मेरे को आगे कुछ भी नहीं दिखा। जब तक मेरे को आगे का दिखता तब तक उसने 3 घाव मार चुका था। 2 घाव मारे हाथ के ऊपर, एक घाव एक पैर के ऊपर, दूसरे पैर के ऊपर। तो मैंने उसका हाथ जब रोका, चक्कू जब पकड़ा, और एक लड़का पीछे से बुक्की मार रहा था। एक जना साइड में से बड़ा पत्थर लिया और मेरे सर पर जम से अपट दिया। और एक जना मेरे को एक जने ने मेरे को गिरा दिया नीचे ज़मीन पर, जिसकी वजह से मेरा दांत टूट गया। ऐसा घटनाक्रम हुआ। तो ये करीब 10 मिनट चलता रहा। पूरी पब्लिक देखती रही ये घटनाक्रम, लेकिन किसी ने कुछ बोला नहीं उनको आकर। ये जो आपके कहीं देखे हुए या फिर ऐसा सोची समझी साजिश होकर षड्यंत्र करके हमला तो नहीं हुआ, ऐसा लगता? मुझे लगता सोची समझी साजिश नहीं है, क्योंकि उनको मेरा तो किसी से कुछ किंतु परंतु है नहीं, किससे झगड़ा नहीं, कुछ नहीं। मैंने उनको देखा ही पहली बार है। और आज के युवा कैसे है, स्पेशली छोटे, इसके उनको गुस्सा जल्दी आता, किसी की सुनने की मूड में रहते नहीं हो कि भाई कोई बोल रहा था फन्ने चुपचाप साइड में हो जाना चाहिए, हो भैया मैं साइड में हो जाता। ऐसा सुनने के मूड में थे नहीं। ऐसा लगता है कि कुछ। और जितनी क्रूरता से उन्होंने मेरे को मारा, मेरे को समझ में नहीं आया कि इन्होंने मारा क्यों मेरे को। मैंने तो कुछ भी अपशब्द नहीं बोला उसको, मैंने सिर्फ यही बोला कि साइड में हो जाओ, रास्ता छोटा है, साइड में हो जाओ। 5-6 जने वो गोल घेरा कर खड़े थे, तो जगह ज़्यादा जा रही थी और चलने वाले को जगह कम पड़ रही थी इधर। आपको लग रहा था कि ऐसे उसमें कुछ लड़के नशा वगैरह कुछ किए? ये नशे का तो मेरे को नहीं लगा, बिगड़े हुए बच्चे हैं ऐसा लग रहा था। कितने लोग थे मारने वाले? 4 से 5 लोग थे। फिर आपको कैसा क्या अस्पताल पहुंचे, किसने लाया? मैं चलते हुए घर पे, मैं मेरी गाड़ी से आया घर पे, क्योंकि मैंने बोला जब तक मैं घर पे नहीं पहुंचूंगा पता कैसे चलेगा कि मेरे को क्या हुआ। डायरेक्ट यदि रिम्स में आता था तो घर पे पता नहीं चलता था क्या हुआ करके। क्या मांगे आपकी आरोपियों की? आरोपियों को कठोर से कठोर सजा होना चाहिए, ताकि ऐसा घटनाक्रम कभी किसी के साथ में ना हो। जबरदस्ती किसी से झगड़ा करना नहीं चाहिए, किसी ने भी कोई कारण नहीं है झगड़ा करने का। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपाच्या मार्गदर्शनपर कार्यशाळेसाठी अमरावती दौऱ्यावर होते। त्यांच्या पुढील कार्यक्रमांसाठी त्यांना मुंबई पोहोचणे आवश्यक होते। कार्यक्रम संपताच ते विमानतळाकडे गेले आणि त्यांच्या विमानाने उड्डाण केले, पण अर्ध्या तासातच विमान तांत्रिक बिघाड आल्यामुळे पुन्हा अमरावती विमानतळावर उतरावे लागले। यावेळी माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, शिवराय कुलकर्णी आणि नितीन गुडदे यांनी विमानतळावर येऊन त्यांची भेट घेतली। विमानतळावर 1.5 तास त्यांच्यात गप्पा रंगल्या। विमानाचा तांत्रिक बिघाड दुरुस्त होईपर्यंत रवींद्र चव्हाण थांबले, मात्र विलंब होऊ लागल्याने त्यांनी अखेर 5:30 वाजताच्या नियमित विमानाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला। ज्या विमानाने ते अमरावतीला आले होते ते तांत्रिक दुरुस्तीसाठी अद्याप विमानतळावरच आहे आणि दुरुस्तीनंतर ते पुन्हा रवाना होईल, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या सभागृहात महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहर विकास आढावा बैठक पार पडली।
या बैठकीस खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार रवी राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखडे, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्त व विभाग प्रमुखांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून शहरातील नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला आणि गतीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या बैठकीत ई गव्हर्नन्स उपक्रम सुरू करण्यात आले, ज्यामध्ये केंद्रीकृत नागरिक डॅशबोर्ड, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, कामगार प्रमाणपत्रांसाठी वेब पोर्टल, महापालिका संदेशिनी न्यूज पोर्टल आणि शहरासाठी कूल रूफ नियमावली 2025 चे उद्घाटन झाले. कैकशा कॉलनी येथे शहरी आरोग्य वेलनेस केंद्राचे लोकार्पण आणि अमरावती शहर स्वच्छता गीताचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीदरम्यान अंबानाला गाळ काढणे, अंबादेवी व एकविरा देवी मंदिरांना तीर्थक्षेत्रांचा दर्जा मिळविणे, स्मार्ट स्ट्रीट लाईट प्रणाली, पीएम ई बस सेवा, छत्री तलाव परिसर सौंदर्यीकरण, रमाई आवास योजना, भुयारी गटारी योजना, चौकांचे सौंदर्यीकरण, शाळा व मॉडेल UPHC उभारणे, दिव्यांग भवन अशा अनेक प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. महानगरपालिका कर आकारणी 56% वरून कमी करण्याबाबत आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी मांडणी केली असता पालकमंत्र्यांनी तातडीने त्यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज ही मूलभूत कामे गतीने पूर्ण करावीत, स्वच्छता मोहिमा नियमित व काटेकोर राबवाव्यात, पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांच्या तक्रारी डिजिटल पद्धतीने त्वरित सोडवाव्यात, पट्टे वाटप प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्र्यांनीही नागरिकांनाही आवाहन केले की स्वच्छता, हरित उपक्रम आणि अतिक्रमणमुक्त मोहिमेत सक्रिय सहभाग द्यावा, जेणेकरून अमरावती शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल. अमरावती शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वाचे निर्णय अमरावती महानगरपालिका क्षेत्रात घेण्यात आले आहेत. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये शहर विकासाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत आमदार संजय खोडके यांनी अमरावती शहराच्या विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी पालकमंत्र्यांसमोर प्रभावीपणे मांडल्यात आणि त्यांच्या त्वरित पूर्ततेसाठी जोरदार पाठपुरावा केलाय. आमदार खोडके यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे चेंबर ऑफ कॉमर्स आणि औषधी विक्रेता असोसिएशनने विशेष सत्कार आणि अभिनंदन केलेत. शहराचे रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांना गती देण्यासोबतच अमरावतीला एक विकसित आणि सुंदर शहर बनवण्याच्या दिशेने हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरतील. हा विकास म्हणजे अमरावतीकरांकरिता एक आश्वासक पाऊल आहे. अमरावतीत राजकीय तणाव उग्र स्वरूपात वाढला आहे. पंचवटी येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट हल्ला केलाय. सोयाबीन फेकून काळे झेंडे दाखवून प्रदेशाध्यक्षांचा अपमान केला आहे. अमरावतीत राजकीय रंगत उग्र झाली असून भाजप काँग्रेस यांच्यात टकरावाचे स्वरूप दिसत आहे. भाजपने दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांशी भेटीचा निर्णय घेतला आहे. या घटनेवर शहराचे लक्ष लागले आहे आणि पुढील काही दिवसात या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो हे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसची कृती योग्य नाही आहे. आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे, मला निवेदन द्यायला पाहिजे, मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे. मी गेलो असतो निवेदन घ्यायला, पण गाडी अडवणे, काळे झेंडे दाखवणे, मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल. जशात तसं करावं लागेल. एकीकडे मुख्यमंत्री जशात तसं करावं लागेल, पण आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे. पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी अमरावतीत आहे, त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या, मी निवेदन घ्यायला तयार आहे. पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल. खरं तर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो, आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही, पण या पद्धतीची कृती करणे योग्य नाही आहे. मी इथे अमरावतीत असताना पालकमंत्री आहे, त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे. मी पूर्ण वेळ आहे, माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे. मी आता महानगरपालिकेत 1.5 तास बसणार आहे, 1.5 तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे. यायला पाहिजे, निवेदन द्यायला पाहिजे, चर्चा करू.
मग गाड्या अडवणं, काळा भीती दाखवणं हे काही योग्य नाही आहे. या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही. जय माता दी, 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 जय माता दी. अमरावतीच्या सुप्रसिद्ध अंबामाता आणि एकविरा माता मंदिरात नवरात्री सणासाठी दर्शनार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. यावर्षी या ठिकाणी दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकविरा माता मंदिर आणि अंबामाता मंदिर या ठिकाणी वेगवेगळी गेट आणि रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली असून भक्तांना सुलभतेने मंदिरात प्रवेश मिळवता येईल याची दक्षता घेतली जाते. विशेष म्हणजे मंदिर परिसरात दररोज भक्तांना मोफत अन्नदान देखील दिले जाते. जैसे श्राद्ध खत्म हो जाते हैं, नवरात्रि आती है तो हम माता के से सब चीज़ें नई लाते हैं, नया चूड़ा, नई चुनरी, नया सब माता का नया श्रृंगार. और दिन हम उपवास रखते हैं और माता की पूजा करते हैं. जैसे हर दिन अलग एक रंग रहता है, उस रंग से माता को सजाते हैं. खुद भी हम ऐसे तैयार होते हैं और बच्चों को भी ऐसे सेलिब्रेट करवाते हैं बस. और माता के दर्शन के लिए आते हैं अंबा देवी में. या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्त घेत आहेत. बाहेरगावरून येणाऱ्या भक्तांसाठी ओसवाल भवन येथे विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिसरातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून भक्तांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. खूप छान वाटत आहे. आज माझं नाव आस्था रमेश चव्हाण आहे. मी प्रॉपर अमरावतीचीच आहे. आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे आणि मला खूप छान वाटत आहे. आज गर्दी पण खूप आहे, पण आभाळामुळे पण आज छान वाटत आहे आणि मला सुट्टी असल्यामुळे मी आज दर्शनाला पण आली. दोन्ही देवांचे छान दर्शन झाले आणि मला पण खूप छान वाटत आहे. थँक्यू. मंदिर परिसरात येणाऱ्या गर्दीला योग्यरित्या नियंत्रित करण्यासाठी कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात आहेत. माझं नाव रोहित दिली मुडाकले आहे. आज मला सुट्टी भेटली आहे म्हणून मी आली. अंबादेवीचं दर्शन घ्यायला. आवडली देवी. दोघेही देवा खूप चांगल्या दिसत होत्या. थँक्यू. भक्तांना सुलभ आणि सुरक्षित दर्शनासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. अमरावती अंबादेवी एकविरा माता मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी आहे आणि भक्तांची गर्दी या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने गर्दी आहे. अंबामाता एकविरा माता यांच्या दर्शनासाठी नवरात्री उत्सवामध्ये मोठ्या संख्येने भक्त येतात. या ठिकाणी राजकमल चौकापासून पायदळ इथे यावं लागत आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एकविरा मंदिर आणि अंबादेवी मंदिर या ठिकाणी भक्तांना मोफत इथे जेवणाची व्यवस्था ठेवलेली आहे. मोफत जेवण भक्तांना इथे मिळत आहे आणि दर 365 दिवस सुद्धा ही व्यवस्था भक्तांसाठी असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये भक्त या ठिकाणी सहभागी होतात. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. अमरावतीच्या पंचवटी चौकात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक ऐतिहासिक आणि जंगी स्वागत केलेत. अमरावती शहरात प्रथमच आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलेत. या भव्य कार्यक्रमाला भाजपचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. जमलेल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्याने पोटे कॉलेजपर्यंत पुष्पगुच्छ घेऊन चव्हाण यांचे स्वागत केलेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह होता. यावेळी भाजपच्या सोनल तिवारी आणि माजी सभापती लविना हर्षे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीचा आमदार राहणार आहे. आज आमची शिक्षक मतदारसंघाची संघटनात्मक बैठक आहे आणि त्यासाठी पश्चिम विदर्भाचे 5 जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यांना माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आम्हाला संबोधित करून काही मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी आज आम्ही जमलो. येणाऱ्या निवडणुकी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकासाठी भाजपची स्थिती काय राहणार? एकदम चांगली राहणार आहे. एकदम मस्त, एक नंबर. त्यासाठीच हे संघटनात्मक बैठक आहे आणि पूर्ण आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष पुढची वाटचाल करते. आपण स्वतः भाजपाचे नगरसेवक होते, काय प्रतिक्रिया, किती सीटा येणार यावर? 50+ सीटा येणार आहे आणि सगळ्यांची तयारी चालू झालेली आहे आणि पूर्ण भाजपा हे जोशमध्ये आलेले आहे आणि नक्कीच आम्ही आमचा महापौर बसू. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा
बडनेरा जुनी वस्ती परिसरातील प्राचीन वैभव प्राप्त स्वयंभू जगदंबा मरीमाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसरात दररोज सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळत असून शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी मायंदळी लागले आहेत. दररोज संध्याकाळी गरबा रास आणि दांडियाचे आयोजन होत असून परिसरातील युवक युवतींसह महिला मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत. याचबरोबर विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यावेळी महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन अमरावतीचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी मंदिराला भेट देत देवीच्या आरतीचे यजमानपद स्वीकारले. त्यांच्या हस्ते देवीचे पूजन आणि आरती करण्यात आली. सुरुवातीला स्वयंभू जगदंबा माता संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ भुरू मार्वे आणि पदाधिकारी यांनी ॲडव्होकेट देशपांडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मंदिर समितीच्या वतीने नवमीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून आयोजन यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलेत. नवरात्रीत मंदिर परिसरात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. माता का मंदिर है, यहाँ के जो लोग हैं ये जो चीज़ करते हैं दिल से करते हैं. हम आजकल देखें कि सब प्रोफेशनलिज्म हो रहा है, कमर्शियलिज्म हो रहा है. ये कोई चीज़ नहीं, यहाँ पे भक्तिभाव है. और ये लोग जो दिल से मुझे बुला रहे हैं उसी प्यार की वजह से, जब 5 साल से मैं यहाँ पे आ रहा हूँ, यहाँ के आप लोगों से आप अगर मिलेंगे तो आपको ध्यान में आएगा कि देवी के प्रति इनकी श्रद्धा और मेरे प्रति इनका प्रेम दोनों आपको दिख के आएगा. और जब प्रेम से बुलाते हैं तो पूजन में आने के लिए दिखता है. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. तिवसा तालुक्यातील शिरसगाव येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपण आणि सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केली. मृतकाचे नाव मोहन हनुमंत वाघ असून वय वर्ष 45 होते. मोहन वाघ यांच्याकडे आईच्या नावावर 1.5 एकर आणि स्वतःच्या नावावर 1.5 एकर शेती होती. एकूण 3 एकर शेतीवर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. त्यांच्या कुटुंबात पत्नी, आई, एक मुलगा आणि एक मुलगी असा 5 जणांचा परिवार होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून 16 तारखेला झालेल्या ढगफुटी पावसामुळे नाल्याला लागलेल्या त्यांच्या शेताचे पीक पूर्ण वाहून गेले होते. त्यानंतरही पेरणीसाठी पैशाची उधारी करून मोहन वाघ कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर खासगी सावकारांचेही कर्ज होते. शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान मोहन वाघ शेतात गेले. काही तासांनी परत येऊन त्यांनी आपल्या कुटुंबियांना कवटाळले आणि कीटनाशक पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची माहिती दिली जाते. पत्नीने ताबडतोब गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालय अमरावती येथे दाखल केले. मात्र रात्री 9 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे, सततच्या नापिकीचे आणि ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचे गंभीर उदाहरण आहे. अमरावती तालुक्यातील भातकुली आणि आसपासच्या गावांमध्ये अलीकडील अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. भातकुली, दर्यापूर, अंजनगाव, धारणी, चिखलदरा, अचलपूर, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरोड, चांदूर रेल्वे आणि तिवसा या तालुक्यातील शेतकरी
यांच्या अतिवृष्टीमुळे गंभीर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जिल्हा परिषद बैठकीत शेतकऱ्यांचे निवेदन मांडले आणि सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून 100% पंचनामे करावे आणि 100% नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शनिवारी आमदार रवी राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि शेतातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आणि शेतीतील साचलेले पाणी पाहण्यासाठी राणा आणि प्रशासनाचे अधिकारी पाण्यात उतरले. दौऱ्यादरम्यान आमदार रवी राणा यांनी शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी दराडे, तहसीलदार अजित एडे, गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी वानखडे, तालुका आरोग्य अधिकारी सराफ, तालुका कृषी अधिकारी भोसले आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भातकुली तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली येथील 35 वर्षीय अरविंद चरणदास इंगोले व्यवसाय हातमजुरी हा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बेपत्ता होता. घरच्यांनी, नातेवाईक व मित्रांकडे सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. शनिवारी सकाळच्या सुमारास काही नागरिक नदीकाठी शौचासाठी गेले असता त्यांना नदीपात्रात उलट्या अवस्थेत एक मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती परिसरातील पत्रकार प्रशांत नाईक यांना दिली. पत्रकारांनी त्वरित मंगळूरदस्त पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळविली. ठाणेदार गौतम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पोकडे, पोलीस कॉन्स्टेबल जीवन लांडगे आणि अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अरविंद यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा आणि आई वडील असा परिवार आहे. अचानक झालेल्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. देवगाव परिसरात गजानन शंकरराव ढवळे या 42 वर्षीय युवकाचा मृतदेह गावाशेजारील विहिरीत आढळून आला. मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गजानन यांच्या कुटुंबाचा शोध अखेर थांबला, तो मृत्यूच्या या भीषण स्वरूपात. देवगाव येथे राहणारा गजानन शंकरराव ढवळे हे 26 सप्टेंबर पासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र 3 दिवसांनंतर गाव शेजारील मोरे यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह शनिवारी तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक अंदाजानुसार गजानन यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून अधिकृत अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेने देवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. गावातील एक कर्तबगार व्यक्ती अशा प्रकारे आपल्यातून निघून जातो. ग्रामस्थांमध्ये यामुळे दुःखाची लाट पसरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची शृंखला सुरूच आहे. केवळ 3 दिवसाच्या अंतराने दैसावडी गावात 2 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपविले. 25 वर्षीय विपुल विश्वंभर घोरपडे आणि 55 वर्षीय नामदेव बाबाराव बावणे या दोघांच्या आत्महत्यांमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दहिसावडी येथे भेट देऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आत्महत्येच्या घटनांनंतर अद्याप तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकारी गावात न पोहोचल्याने देशमुख यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सुनावले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, परंतु शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन आता प्रत्यक्षात पाळावे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. त्यांनी पुढे महागाव तालुक्यातील मुडाना गावाला भेट देऊन हळदीच्या पिकांची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे. जवळजवळ 1 महिन्यापासून सातत्याने पाऊस चालू आहे.
ते आपण पीक पाहिलं, हळदीचं पीक आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे, सोयाबीन पाण्यामध्ये आहे, कापूस पाण्यामध्ये आहे, हळदीचं पीक पाण्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आला आहे. आता सर्वे वगैरे करून मला वाटते काही फायदा नाही. आता सरसकट राज्य शासनाने सरसकट मदत केल्याशिवाय सरकार हे जे शेतकरी आहे हे अडचणीतून बाहेर निघणार नाही. मोठ्या प्रमाणात आता दहीगावमध्ये 2 आत्महत्या केल्या एकाच गावामध्ये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे, बरोबर आहे का नाही? कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकऱ्यांमधलं जेवढं मोठं कर्ज आहे ते माफ होणार नाही. कर्जमाफी झाली पाहिजे, तेव्हा शेतकरी थोडा अडचणीतून बाहेर निघेल आणि शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे याची मागणी आहे. या गावात भर पावसामुळे शेत पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. काय मागणी आहे? आम्हाला की नाही सरसकट कर्जमाफी आणि 50,000 रुपये हेक्टरी आणि नुकसान आम्हाला भरपाई पाहिजे. किती एकर तुमचं शेत बाधित झालेलं आहे? आमचं 5 एकर शेत बाधित झालेलं आहे आणि ते तिथे वड्याच्या काठाला याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे त्या शेताची माझ्या. तर अशी आमची सरकारला कळकळून पडून विनंती आहे की त्यानं आम्हाला ती कर्जमाफी करा आणि आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी आम्हाला मदत करावी. शेतकऱ्याच्या कोणत्या हंगामामध्ये मिळणार नाही, शेतकऱ्याला कोणतेही उत्पन्न शेतातून मिळणार नाही याची महाराष्ट्र शासनानं आणि मुख्यमंत्र्यांना तासदी घ्यावी, काळजी घ्यावी. अन्यथा शेतकरी पुन्हा गळफासाच्या मार्गाला लागू शकतो. याची एक कळकळीची विनंती शेतकरी या नात्यानं. सर्वांची हळद गेली, सोयाबीन गेलं आणि कापूस घाट सडायला लागले आणि यामुळं शेतकरी त्रस्त झालेला आहे. वड्याच्या नाल्याच्या काठच्यानं पूर्ण असं पाणी भरलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कासार बेहळ गावातील नागरिक गंभीर समस्येशी सामना करीत आहेत. गावातील नाल्यावर पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडल्याने नागरिकांना थेट नाला ओलांडून प्रवास करावा लागत आहे. गावातील शालेय विद्यार्थी दररोज कासा बेहळ पासून टेंभी गावातील शाळांमध्ये जाण्यासाठी या धोकादायक मार्गाचा वापर करतात. अचानक पावसामुळे नाल्यात पाण्याची पातळी वाढते आणि नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागतो. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि इतर नागरिक सतत धोक्याच्या परिस्थितीत राहतात. या कारणास्तव प्रशासनाकडे गावकऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांचा विश्वास आहे की प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप केला नाही तर या धोकादायक परिस्थितीमुळे गंभीर अपघात होऊ शकतात. सदर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरिक, विद्यार्थी आणि रुग्ण सुरक्षितपणे आपला प्रवास करू शकतील. हिवरा ते टेंभी रोडवर चालू असलेल्या पुलाचे बांधकाम दुर्लक्ष असल्यामुळे ठेकेदार साहेबांनी लवकरात लवकर काम चालू करावे अशी मागणी आमच्या सेवानगर कासारबेळ लोकांची. ही मागणी पूर्ण करा. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या बेलोणा गावात येलो मोझॅक रोगाने शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मातीमोल केले. शेतकरी सुरेश शेंडे यांच्या तब्बल 6 एकर क्षेत्रातील पीक रोगामुळे पूर्णपणे नष्ट झालं असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बेलोणा गावात भेट देत शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांचे हाल ऐकून वडेट्टीवार यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांना पत्र लिहून बाधित भागाला तातडीने मदत देण्याची मागणी केली. ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या या संकटाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, बियाणे व खत यांचा पुरवठा तातडीने करावा. शेतकरी मोठ्या अपेक्षेने मदतीकडे पाहत आहेत. वडेट्टीवार यांच्या या भेटीनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची स्वप्ने भिजवली आहेत. कापूस उत्पादक शेतकरी रामसिंग जाधव यांच्यासह हजारो शेतकऱ्यांचं कष्टाने उभं केलेलं पीक काही तासांच्या पावसात नष्ट झालं. हातातलं पीक गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकरी सांगतात की कापूस तोडणीच्या अगोदरच अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. पीक जमिनीत सडू लागलं, त्यामुळे कापसाचा दर्जा खालावला आहे. बाजारभाव मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. काही शेतकऱ्यांचे 1 एकरापासून 3 एकरापर्यंतचे संपूर्ण पीक पावसाने वाहून गेलं आहे. यवतमाळ जिल्हा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते. याच कापसांवर शेतकरी वर्षभर मेहनत करतात, कर्ज काढतात. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलंय.
शेतकऱ्यांचा सरकारकडे आक्रोश आहे की तातडीने पंचनामे करून भरपाई जाहीर करावी, अन्यथा कर्जाचा बोजा सहन न होऊन परिस्थिती गंभीर होईल. माझ्याकडे 5 एकर शेती आहे. 5 एकर शेतीमध्ये 4 एकर कापूस आहे आणि 1 एकर सोयाबीन आहे. कापूस हा सततच्या पाण्यामुळं पूर्ण असं अक्षरशः पूर्ण धिंगाणा झालेला आहे. आलेले 25-30% बोंड पूर्ण खराब झालेले आहे, काळेभोर पडलेले आहे. ते आम्ही धिंगाणा नाही व्हावा, नुकसान नाही व्हावं म्हणून आम्ही मजूर लावून तोडून घरी वेचत आहोत. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यांची तयारी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीवर डीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी पहाटेच्या दरम्यान नाग मंदिर ओट्यामागे कलकत्ता रेल्वे पटरीजवळ संशयित इसम दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळी छापा टाकला असता काही इसम अंधाराचा फायदा घेऊन बसलेले दिसून आले. त्यांच्याकडून धारदार चाकू, तलवार, कोयता, लोखंडी टॉमी, कुऱ्हाड, मिरची पावडर, दोरी यासह गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे 3 दुचाकी वाहनांसह एकूण 2,73,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कार्यवाहीत शुभम मेश्राम, शिवम खोत, अभिषेक पराते या तिघांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पथकाने पाठपुरावा करत फरार आरोपी मयूर उर्फ दात्या आडतिया आणि हिमांशू सोनकर यांना दुसऱ्या दिवशी अटक केली. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(4), 310(5), आर्म्स ऍक्टचे कलम 4+25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिन्ही आरोपींना PCR मिळवून पुढील तपास सुरू आहे. याच्यामध्ये हर्षपिंडा आणि चिंचुरकर या 2 गँगचा वाद आहे. तर हे जे आपण ताब्यात घेतलेले जे आरोपी आहेत ते चिंचुरकरच्या गँगचे आहेत आणि हर्षपिंडाचे गँगचे जे मेंबर्स आहेत यांच्यामध्ये एरियामधील वर्चस्वावरून वाद असल्याचं प्रथम दर्शनी आम्हाला दिसत आहे. आपण जे सध्या ताब्यात घेतलेले लोक आहेत तर त्यांचं नाव आहे शुभम मेश्राम, शिवम खोत, मयूर उर्फ दातारे आडतिया, हिमांशू सोनकर आणि अभिषेक पराते हे आपण आरोपी ताब्यात घेतलेले आहे. यापैकी बऱ्याच आरोपींचं रेकॉर्ड आहे पूर्वीचं, एक आरोपी वगळता. याच्यामध्ये आमच्या प्राथमिक तपासामध्ये ह्या दोघांच्या टोळी वादावरूनच जो एक आम्ही 360चा एक खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल केलेला आहे. ही दरोड्याची पूर्वतयारीची घटना वेगळी होती. यांना ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी हे लोक ताब्यात असल्यानंतर त्यांना थोडी त्यांची भीती कमी झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली. त्यावरून आम्ही 307चा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला असं दिसलेलं आहे की त्या दोघांमध्ये वाद असून त्या दिवशी काही अनर्थ घडला असतं जर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं नसतं तर. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नागपूरमध्ये एक मोठी कारवाई करत प्राणघातक अग्निशस्त्रासह आरोपीस अटक केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एका सुझुकी बर्गमॅन गाडीवरील इसमाकडे अग्निशस्त्र आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने बर्गमॅन गाडी क्रमांक MP28 ZM 7948 थांबविली आणि चौकशी केली असता चालकाने आपले नाव नदीम अन्सारी वयवर्ष 23 असे सांगितले. पंचासमक्ष गाडी आणि आरोपीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे प्राणघातक अग्निशस्त्र, मॅगझिनसह आणि एक जिवंत कारतूस मिळून आले. आरोपीस विचारपूस केली असता त्याने हे अग्निशस्त्र फरार आरोपी अर्जुन राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश याच्याकडून आणल्याचे कबूल केले. मोबाईल फोन आणि सुझुकी बर्गमॅन दुचाकी असा एकूण 2,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय.
आरोपी हा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र बाळगत असल्याचे स्पष्ट झाले असून त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने कपिलनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला अटक करण्यात आली असून मुद्देमालासह पुढील तपासासाठी कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। क्राईम ब्रँचच्या सर्व पथकांना सूचना दिलेल्या होत्या, त्या अनुसार सामाजिक सुरक्षा पथक जे क्राईम ब्रँचचं एक महत्त्वाचं पथक आहे, त्या पथकानं परवा एका त्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं गेले 3 ते 4 दिवस आपण त्या संबंधित आरोपीचा शोध घेत होतो आणि काल त्याच्यामध्ये माहितीप्रमाणे सत्यता आढळून आलेलं आहे। त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याच्याकडं एक अग्निशस्त्र त्याचबरोबर एक जिवंत बुलेट सुद्धा मिळून आलेला आहे। तो आरोपी जो आहे तो यशोधरनगरच्या हद्दीतला राहणारा आहे आणि गुन्हा कपिलनगरच्या हद्दीमध्ये तो मिळून आल्या कारणामुळे कपिलनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी जो आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचं नाव नदीम अन्सारी वल्द मोहम्मद जावेद अन्सारी असं असून तो यशोधरनगर हद्दीतला राहणारा आहे। त्या अनुषंगानं त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे एक मोटरसायकल सुद्धा मिळालेली आहे आणि अग्निशस्त्राने एक राऊंड मिळालेला आहे। आता हे अग्निशस्त्र कुठून आणलं त्याबाबत अधिक आता सध्याचा तपास त्याचा सुरू आहे। सध्या हे गुन्हा पुढील तपासासाठी कपिलनगर पोलीस स्टेशन इकडे देण्यात आलेलं आहे। मनसड आरोग्य केंद्रांतर्गत बोर्डा गावालगत असलेल्या वीट भट्ट्यांवर काम करणाऱ्या 21 वर्षीय ममता पटेल या तरुणीवर मध्यरात्री भीषण प्रसंग ओढवला। 1.5 महिन्याच्या बाळासह जमिनीवर झोपलेल्या ममताला पहाटे 3 वाजता विषारी मण्यार सापाने पायाला चावा घेतला। अंथरुणावर साप पाहताच ती किंचाळली आणि आजूबाजूने लोक जागे झाले। घटनेची माहिती तात्काळ गावातील उपसरपंच व पत्रकार पंकज चौधरी यांना देण्यात आली। चौधरी यांनी समाजसेवक निलेश नारनवरे यांना सोबत घेत वेळीच महिलेचा जीव वाचविण्यासाठी पावले उचलली। तिला त्वरित उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला। यावेळी रामटेक येथील सर्पमित्र अजय मेहरकुडे यांनी धाव घेत रुग्णाला धीर दिला। पंकज चौधरी यांनी 108 वर कॉल केला, मात्र वेळेवर सेवा न मिळाल्याने त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। सर्पमित्र अजय मेहरकुडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संजय वाघमारे यांना संपर्क करून तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली। चालक हर्षल कोटे यांनी वेळ न घालवता रुग्णाला नागपूर येथे पोहोचविले। त्यानंतर वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे नितीश भांदकर हे स्वतः मेडिकल रुग्णालयात पोहोचले आणि रुग्णाला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी सांगितले की परिस्थिती आता धोक्याबाहेर आहे। सर्व ग्रामस्थ, उपसरपंच, समाजसेवक आणि सर्पमित्रांच्या समयसूचकतेमुळे एका आईचा जीव वाचला, त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान सर्पमित्र अजय मेहरकुडे यांनी ग्रामीण भागातील लोकांना आवाहन केले आहे की पावसाळ्यात शक्यतोवर उंच अंथरुणावर झोपावे, जमिनीवर झोपणे टाळावे आणि सर्पदंश झाल्यास भोंदूबाबांकडे न जाता थेट दवाखान्यात उपचार घ्यावेत। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तई ते बोथली हा केवळ 3 किलोमीटरचा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे। मागील 2 ते 3 वर्षांपासून या रस्त्याचे काम पूर्णपणे थांबले असून रस्ता अक्षरशः उखडून पडला आहे। खोल खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या मार्गाने दररोज शालेय विद्यार्थी शाळेकडे, रुग्ण दवाखान्याकडे, शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणि सामान्य जनता कामासाठी प्रवास करते। मात्र प्रशासनाच्या बेफिक्रीमुळे हा प्रवास आता मृत्यूचा प्रवास ठरत आहे। ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच आहे। एखादा बळी गेला तेव्हाच हा रस्ता दुरुस्त होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। दर निवडणुकीत नेते मंडळी केवळ आश्वासनांचा पाऊस पाडतात आणि मतं घेऊन पसार होतात, मात्र रस्त्याचे काम आजही सुरू झालेले नाही। त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय। नागरिकांचा इशारा आहे की जर तातडीने रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन उभारून शासन प्रशासनाला जागे केले जाईल। तई बोथली मार्गाच्या दुरावस्थेमुळे आता नागरिक रस्त्याऐवजी रोज मृत्यू यात्रा करत असल्याची भावना व्यक्त करत आहेत। माझे नाव सौ मनीषा सोसित मिसार, मी ग्रामपंचायत बोथली इथे सरपंच आहे। रस्त्या संदर्भात काय सांगाल, जो तई आणि हा आपलं तुमच्या गावापर्यंत? तो रोड बोथली ते तई खूपच खराब झालेला आहे। 2-3 वर्ष झाले आणि मी जिल्हा परिषदला पण पाठपुरावा केला होता आणि बांधकाम विभागाला पण केला होता। तेव्हा त्यांचा मला फोन आला होता की हा रोड मंजूर झालेला आहे म्हणून, नाही का। नंतर मग आता तो रोड कधी सुरू होणार आहे, काय म्हणजे नेमकी कल्पना काही आहे का? नाही,
काही कल्पना नाही आहे ते रोड केव्हा सुरू होणार आहे, तरी तो लवकरात लवकर सुरू करावा अशी माझी मागणी आहे. पुसद तालुक्यातील शेंबाड पिंपरी येथे स्थित ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. शनिवारी धरणाचे एकूण 13 दरवाजे प्रत्येकी 0.50 मीटर उघडले गेले असून पैनगंगा नदीत तब्बल 22,062 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार पुढील विसर्ग वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल. यामुळे पैनगंगा नदीकाठी राहणाऱ्यांना तसेच पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये रहिवाशांनी अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून नदीकाठावर किंवा धरणापासून जास्त जवळ राहणाऱ्या लोकांनी तातडीने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. संपूर्ण तालुक्यात पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवले जात असून अधिक पावसाचे प्रमाण असल्यास पुढील पाणी विसर्गाच्या निर्णयांबाबत त्वरित माहिती दिली जाईल. स्थानिक प्रशासन आणि धरण प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावरील पुलावरील आणि कमी जमिनी असलेल्या भागांवर जाणे टाळण्याचे तसेच महत्त्वाच्या वस्तू आणि कुटुंबीय सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सावधगिरी आणि प्रशासनाच्या सूचना पाळल्यास अपघात टाळता येईल आणि धरणाजवळील रहिवाशांचे जीवन सुरक्षित राहू शकेल. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळपासूनच सतत सुरू असलेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतबांधावर आणि नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मन्याड नदीच्या किनारपट्टीवर पूर येण्याची भीती निर्माण झाली असून अनेक ओढ्या नाल्यांना पूर आलाय. या गंभीर परिस्थितीचे निरीक्षण लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर स्वतः करीत आहेत. ते सकाळपासूनच मतदारसंघातील विविध भागांना भेट देत आहेत आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा थेट आढावा घेत आहेत. आमदार चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट व्हिडिओ कॉलवरून मतदारसंघातील परिस्थितीची माहिती दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी माझ्या आयुष्यात इतका पाऊस पाहिला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी. नुकसान काहीही झाले तरी भरपाई केली जाईल, पण जीवितहानी होऊ देऊ नका. सध्या प्रशासनाने तातडीने पूरग्रस्त भागांमध्ये मदत कार्य सुरू केले आहे आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुदर्शने ढगफुटी झालेली आहे. पहाटे 4 वाजल्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोहा कंधार आणि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे. बहादरपुऱ्याच्या पुलावरनं 5 फूट पाणी जाते. तिकडे राहटीच्या पुलावरनं पाणी जाते. म्हणजे पाण्याची तीव्रता किती आहे मी आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आमच्या जन्मापासून आणि कधी एवढा पाऊस बघितला नाही तेवढा पाऊस होतोय. काल विजेचा कडकडाट झाला. सावळेश्वरमध्ये एक आमचा शेतकरी दगावला. आज सकाळी नांदेडसारख्या शहरी भागामध्ये उस्मानशाही मेन रोडमध्ये वीज पडली आणि तिथं देखील एक माझा मुस्लिम बांधव दगावला. ही परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली. आता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या 24 तासात यापेक्षाही अधिक गतीने पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे. चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे. आपल्या मार्फत नागरिकांना सगळ्यांना माझी हात जोडून विनंती राहणार, कृपया घराच्या बाहेर निघू नका. कितीही महत्त्वाचं काम असेल तर टाळा आणि आपले स्वतःचं संरक्षण करा. मंगरूळ फाटा नजीकच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला. राहुल ठाकरे हा युवक व त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना अचानक कुत्रा रस्त्यावर आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन घसरले. जोरदार पडल्याने दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गस्त घालत असलेले 112 वरच्या वाहनाचे चालक आणि दत्तापूर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल मनोज धोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळ न दवडता त्यांनी जखमींना उचलून 112 वाहनात टाकले आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र राहुल ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात रेफर केले. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी सतर्कता आणि तात्काळ कारवाई महत्वाची ठरली. वेळेवर उपचार मिळाल्याने युवकांचा जीव वाचला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा अपघातांमध्ये तातडीने मदत मिळाली तर मोठी जीवितहानी टाळता येते. नागरिकांनी देखील कोणाचाही अपघात झाल्यास सर्वात आधी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याला प्राधान्य द्यावे, हीच खरी माणुसकी.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ येथील सटवाई नगर परिसरातील नागरिक सध्या मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत। या भागात नाल्यांची सोय नसल्याने पावसाचे पाणी थांबून 3 ते 4 फूट पाणी साचले, त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आणि बालकांचे आरोग्य धोक्यात आले। नागरिकांच्या सांगण्यानुसार मागील 4 महिन्यांपासून स्थानिक प्रशासनाला वारंवार माहिती देण्यात आली, परंतु अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविस्तार अधिकारी यांनी 31 ऑगस्ट रोजी नागरिकांना लेखी आश्वासन दिले होते की पाणी दुसरीकडून काढून देण्यात येईल, मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही। काही दिवस पाणबुडी टाकून पाणी काढल्याचे नाटक करण्यात आले, परंतु हे तात्पुरते उपाय ठरले। उलट नागरिकांनी स्वतः तयार केलेला तात्पुरता नाला सुद्धा बंद करण्यात आला, ज्यामुळे पुन्हा पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। या ठिकाणी पुन्हा पाऊस पडल्यास पाण्याची पातळी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने तातडीने पाणी काढून कायमस्वरूपी नाले बांधण्याची मागणी केली आहे। अन्यथा आरोग्य बिघडल्यास किंवा नुकसान झाल्यास जबाबदार कोण असेल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। काय म्हणते घरात पाणी आलंय, कुठं राहावं काय नाही, कसं करावं, आमच्यासाठी काय सोय बघा। सरपंच आले का उपसरपंच आले का? सरपंचांना उपसरपंचांना कुणी चाल नाही। सातपुड्यांच्या कुशीत वसलेले महागाव मार्डी हे गाव केवळ निसर्गरम्य नाही, तर येथे भाविकांच्या श्रद्धेचा दिवा अखंड पेटलेला आहे। चांभार मार्डी नदीच्या तीरावर बसलेल्या श्री भवानी देवीचे मंदिर हे 400 वर्षांपूर्वीचे जागृत देवस्थान मानले जाते। देवी मातेच्या 2 मूर्ती आजही पाळण्यात विराजमान आहेत आणि त्यांना पाळण्यातील देवी म्हणून ओळखले जाते। जुन्या भाविकांच्या म्हणण्यानुसार या 2 बहिणी असून त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी आख्यायिका आहे। महागावच्या पाटील कुटुंबाची जोडलेली ही कथा आजही गावोगावी सांगितली जाते। 6व्या पिढीपूर्वीचे विठोबा पाटील हे अत्यंत श्रद्धाळू आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते। एका दिवशी बांदूर बाजारात जाताना त्यांनी जंगलातील देवीच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार केला आणि वृद्धापकाळामुळे पुन्हा दर्शनाला येणे कठीण होईल असे सांगून विनवणी केली। त्याच क्षणी देवी मातेचा दृष्टांत झाला आणि त्या स्वतः बैलगाडीत बसून त्यांच्यासोबत गावाकडे निघाल्या। गावाच्या हद्दीत येताच पाटील यांनी मागे वळून पाहिले आणि देवीच्या दोन्ही मूर्ती अदृश्य झाल्या। यानंतर गावकऱ्यांनी शोध घेतला आणि ज्या ठिकाणी मूर्ती प्रगट झाल्या त्या ठिकाणी लहान मंदिर बांधले। कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आज ते भाविकांसाठी मोठे केंद्र बनले। दरवर्षी नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते। पंचक्रोशीतील भाविकांसह राज्यभरातून हजारो लोक दर्शनासाठी येथे येतात। मातेच्या चरणी नारळ, फुले, दुग्ध अभिषेक आणि सेवा अर्पण करून मनोकामना व्यक्त करतात। हे स्थळ केवळ धार्मिक नव्हे, तर निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवण्यासाठी देखील अद्वितीय मानले जाते। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।
अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.